अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये जर चौकोन मोजायचे असतील तर याच्यासाठी आपल्याकडे काही ट्रिक आहे का? हो आहे, पण त्याआधी आपण चौकोन म्हणजे काय ते थोडं समजून घेऊयात. या आकृतीत बघा, जिथं तुम्हाला 4 बाजू असणारी कुठंही आकृती दिसते त्या आकृतीला तुम्हाला चौकोन म्हणायला काहीच हरकत नाही. पण हा चौकोन म्हणजे चौरससुद्धा आहे आणि हाच चौकोन म्हणजे आयतसुद्धा आहे, कारण प्रत्येक चौरस हा आयत असतो. म्हणजे ह्या चौकोनाला 3 नाव आहेत. चौकोन तर तो प्रकारानुसार चौकोन आहे, 4 बाजू आहे म्हणून, पण चारही सारखे आहेत म्हणून चौरस आहे आणि समोरासमोरील सारखे आहेत म्हणून तो आयत आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दिलेली आकृती जी आहे ती आधी लक्षात आली पाहिजे की आपण जी आकृती शोधतोय ती आकृती नेमकी कोणत्या प्रकारात मोडते. मग आता आपल्याला मोजायचे ते एकूण चौकोन. चौकोन म्हटलं की त्या चौकोनामध्ये काय काय अंतर्भूत झालं ते आधी लक्षात घ्या. चौकोन म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची आकृती जर असेल जशी वरती दिले तर त्याच्यात तुम्हाला चौरस पण मोजावे लागतील आणि दुसरं म्हणजे आयत जे आहेत त्याच्यामध्ये ते पण मोजावे लागतील. आणि जेव्हा तुम्ही चौकोन मोजता तेव्हा हे दोन्हीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होतो, म्हणजे आयत प्लस चौरस येणार आहेत. परंतु लक्षात घ्या, आयत जर तुम्ही मोजायला गेलात तर आयतामध्ये चौरस पण येतो आणि आयतामध्ये राहिलेला जो प्रकार आहे तो आयतच असतो, तो आयत पण येतो. म्हणजे चौकोनाची संख्या बरोबर आयताची संख्या हे इथं लक्षात घ्या. चौकोन जेवढे ना तेवढेच आयत तुमच्या ह्या आकृतीमध्ये लपलेले तुम्हाला दिसणार आहेत. मग आता सोडवायचं कसं या पुढच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडं. तर त्यासाठी करायचं काय मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण तुम्हाला जे चौकोन दिले छोटे छोटे त्यात आधी काय करायची, नावं टाकून घ्यायची. म्हणजे कसं, नंबर टाकून घ्यायचे, 1, त्याच्यानंतर 2, इथं 3, 4 आणि 5. ठीक आहे. आणि खाली तसंच 2 आणि 3. पुन्हा ह्या वरच्यांची बेरीज करायची. 5 अधिक 4 9 झाले, 9 अधिक 3 12 झाले, 12 अधिक 2 14 झाले आणि 14 अधिक 1 झाले 15. म्हणजे वरती 15 झालं टोटल. ठीक आहे. आणि नंतर 1 अधिक 2 3 झालं, 3 अधिक 3 काय झालं 6 झालं. आता ह्या दोघांचा आपल्याला काय करावं लागतो, गुणाकार करावा लागतो. ह्या दोघांचा काय करायचं आहे आपल्याला, गुणाकार करायचा आहे. गुणाकार केल्यावर उत्तर आलं 90. गुणाकार केल्यावर उत्तर किती येतं आहे बघा, 90. आता हे 90 काय आहेत, तर 90 चौकोन याच्यामध्ये लपले आहेत. परंतु लक्षात घ्या, चौकोन म्हणजेच आयत प्लस चौरस आहेत. लक्षात येते. आणि चौरसाला आपण आयत म्हणू शकतोय ना. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जरी आयत शोधायला सांगितले तरी आयतसुद्धा तुम्हाला किती आहेत, 90च आहेत. चौकोन मोजा किंवा आयत मोजा, हे तुमचे किती आहेत, 100% 90च आहेत. ठीक आहे. आणि चौरस कसे मोजायचे याच्यासाठी एक ट्रिक तुम्हाला पाठवली, ती तुम्ही पहा. आणि तुमच्यासाठी हा प्रश्न, मोजा याच्यात किती चौकोन आहेत आणि कमेंटमध्ये मला उत्तर नक्की सांगा.